सरकारचा हा अतिशय मोठा निर्णय समोर आलेला आहे। आता बातमी आहे मनसेमधली। नवरात्रीनंतर राज ठाकरे कोकण दौऱ्यावर जाणार असल्याचं कळतंय। वैभव खेडेकरांच्या हकालपट्टीनंतर राज ठाकरे कोकणामध्ये मनसेचा नवा चेहरा देणार असल्याची माहिती आहे। रत्नागिरीतील मनसेच्या नव्या चेहऱ्याची घोषणा लवकरच राज ठाकरे करणार आहेत। रत्नागिरीतील नेतृत्व शाबूतच आहे। रत्नागिरीवर कुणाचाही परिणाम झालेला नाहीये। बूथ लेवलला काम करण्यापासून राज ठाकरेंनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय। आज कोकणामधल्या पदाधिकाऱ्यांची एक अतिशय महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीदरम्यान राज ठाकरेंनी या सगळ्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ही महत्त्वाची विधानं केलेली आहेत। जे निष्ठावंत आहेत ते राहिले, बाकीच्यांची हकालपट्टी झाली आहे असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले। तर आता बातमी आहे कल्याणमधून। कल्याणमध्ये पटेल मार्ट या दुकानामध्ये मराठी बोलण्यावरून वाद झालाय। सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर या ठिकाणी खरेदी करण्यासाठी गेले होते। या दरम्यान दुकानातील एका महिला कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा मराठी बोलण्यावरून वाद झाला। घाणेकर यांनी पटेल मार्टला इशारा दिला आहे। 15 ऑक्टोबरपर्यंत मार्टमधील सर्व कर्मचाऱ्यांना मराठी बोलता आलं पाहिजे। असं झालं नाही तर मी दुकानाबाहेर उभं राहून येथून खरेदी करू नका असं आवाहन लोकांना करणार असल्याचं ते म्हणतात। मार्टमधील सर्व कर्मचारी मराठीत बोलणार। मॅनेजर मनीषा धस यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे। कस्टमर आले होते आणि ते मराठीमध्ये बोलत नव्हतो आम्ही, म्हणून मराठीमध्ये बोलता आलं नाही, त्यामुळे जरासं झालं बोलणं। तर मग मी आता त्यांना स्टाफला सांगून दिलेलं आहे की जे कस्टमर येतील त्यांच्याशी तुम्हाला बेसिक मराठी तरी आलंच पाहिजेत बोलता बस। आणि मग जसं पण माझ्याकडे स्टाफ येतो ते तसं मी त्यांना आता म्हणजे सांगते की मराठी तुम्हाला आलंच पाहिजेत म्हणून। वाद वगैरे घालायला नाही पाहिजेत आणि ते पण मी बोलून देते स्टाफला।